झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानोरानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका काउगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. काय ग कोण होत? हा काळे, घनश्याम काळे. काय का तू घरात नाहीये? आय डोंट नो, काय नीट कळलं नाही पण येतो असं काहीतरी म्हणाला. येईल येईल नक्की आहे. छान आहे ना घर, अगदी प्रशस्त आहे 4 माणसांसाठी. जरा फारच मोठं आहे ना. हो 5 माणसांसाठी सुद्धा अगदी प्रशस्त आहे. पाचवं कोण? बघ ना, श्रीपादराव, देवकी वहिनी, माई आणि घनश्याम. 5वी तू. कोण ठेव? हा चल ये. आला तुम्ही? वेलकम होम. वाह हाऊ स्वीट. हे मला सांगा, हे घर तुमचंही आहे का? वा 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 वा. बाबा कुठे आहेत तुमचे? ते येतीलच, तुम्ही या ना. पण अजून घाला दादा पण नाही आला. तो दादा आहे का तुमचा? हो. ऐक ग यमू, तू यांना हॉल मध्ये घेऊन जा, मी सगळ्यांना बोलवतो. नको नको, मी सगळ्यांना बोलवते, तू यांना हॉल मध्ये घेऊन जा. अगं ऐक ना ग यमू, तू यांना हॉल मध्ये घेऊन जा, मी सगळ्यांना बोलवतो. नाहीतर आपण असं करायचं का, आपल्याकडे खूप जण आहेत ना, आपण वाटून घेऊयात. ठीक आहे, डन. खूप जण? हो. किती? 15. आणि ऐक ग यमू, सगळ्यांना नीट सांग, कोणी राहता कामा नाही. आता भांडू नको रे गंगा, अर्धे तुझे अर्धे माझे. ठीक आहे, गेट सेट गो. पप्पा 15 जण? हे माझे मधले दीर म्हणजे घनश्यामचे काका वल्लभ काळे आणि ती वल्लरी. म्हणजे लग्नाआधी विनीता होतं बर का नाव, पण वल्लभरावांची लग्न झालं ना म्हणून वल्लरी ठेवलं. आम्ही सगळे तिला वल्लीच म्हणतो. इंटरेस्टिंग. वल्ली नाही. राधा, आपण तुझंही नाव बदलूया लग्नानंतर. हा काय? नाही नाही, योग्यच नाव आहे की, राधा, घनश्याम आणि राधा. हो, आणि ही कुहू यांची मुलगी, आणि हा ज्ञान आमचा कुहूचा धाकटा भाऊ. तू घरात राहिलंय मग बोलू. हे दिगंबर काका आणि ही सुप्रिया काकी. हा काका भलताच लाडका आहे घनाचा. गंगा यमुना कुठे? आम्ही हा. गंगा यमुना
अगं त्याचं काय आहे की हो पुढं जाऊ दे तू या घरात कायमची आलीस ना म्हणजे सगळ्या नावांच्या गमती कळतील तुला. हाय राधा, मी आना. अगं राधा काय म्हणतेस? राधा वहिनी म्हणावं. बहिणी व्हायची आहे ना ती अजून त्यांची. हाय, मी उल्का, घनाची आत्या. तू कमर्शियल आर्ट केलंयस का? फाईन आर्ट्स, जे मधून. ओके, नाईस मीटिंग यू. सेम हिअर असं मी उपचाराखातर म्हणणार नाही, पण मला तू खरंच आवडलीस राधा. माऊली कुठे आपला? आणि हा आमचा माऊली बरं का. घरच्या सगळ्या कामांच्या जबाबदाऱ्या याच्यावर असतात. हा नसेल तर घरातलं कोणाचंही पान हलत नाही. हो हो. आणि या आमच्या माई म्हणजे घनश्यामच्या आजी. अच्छा, नमस्कार. आणि ती परी बरं का. बर वाकून आयुष्यमान भव. आणि हो, तू माझ्या पाया पडलीस म्हणजे समस्त काळे कुटुंबियाच्या पाया पडलीस असं समज. त्याचं काय आहे, आमच्याकडे खूप पाय आहेत आणि तू सगळ्यांच्या पाया पडत बसलीस ना तर संध्याकाळी पाठ शेकून घ्यायची पाळी येईल तुझ्यावर. वा 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 वा. शेवटी सगळ्या खड्यातून टप्पोरा तांदूळ निवडला माझ्या घनानं. ए राधा, चल ना मी तुला आपलं घर दाखवते. आल चल ग, चल चल इकडे. मी पण आलेच. मी चहाचं बघते. वेल, तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? आता मी मुलीचा बाप आहे म्हटल्यानंतर मी मुलीच्याच बाजूने असणार नाही का. तो क्रिकेट बद्दल विचारतोय, हो ना रे? हो, क्रिकेटच. हो. तुम्ही फारच विनोदी आहात हा, वल्लभराव. नाही, मी वल्लभ नाही, मी दिगंबर. हा वल्लभ. मला ना खरं म्हणजे एक कागद पेन द्या, सगळ्यांची नावं लिहून घेतो मी. म्हणजे पुढच्या वेळी येईल ना तेव्हा काही गडबड व्हायला नको. काय आणि ही घनाची खोली. ये ना. म्हणजे अगो असू दे. म्हणजे आता तुमची दोघांची. अगं बाई, घना म्हणजे ना. अगं बस ना तू, बस. ये बस. बस ग, बस. तसा घना खूप टापटीप आहे बरं का. हो अगं. पप्पा, एकदाच भेटलोय आपण त्यांना, इतकं काही होत नाहीये. एका दिवसामध्ये इतक्या वर्षांची स्वप्न पाहिली त्यांनी, त्यांचं काय. माझं काय नाही, इतक्या माणसांमध्ये मी नाही राहू शकत. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. म्हणजे नेहमी स्वतः आवरतो हे सगळं. आता एखाद दिवशी असा शर्ट बाहेर वगैरे राहतो ग, पण ते काय चालायचंच ना. बस. हो. अगं बाई. बस तू बस.
तुला सांगते म्हणजे दिसतो तो हट्टी, वाटतो थोडा आगाऊ, वाटतो ना? नाही तसं नाही नाही बाई. वाटतो ग, मला माहितीये, पण मनातून खूप हळवा आहे तो, खरंच. हे सगळं तुला का सांगतेय? आता तू सांभाळणार ना त्याला, म्हणून. हो हो म्हणजे तसंच म्हणायला लागेल आता. नाही, बघूया आता कसं काय होतंय. अगं नाही जमेल जमेल ना, जमेल. पण कसं आहे ना काकू, म्हणजे आई की म्हणजे या अशा सिच्युएशनला आपण कसं रिॲक्ट करायचं ते मला पण कळत नाहीये ना एकदम. नाही, पहिलंच लग्न आहे ना माझं. नाही नाही सॉरी. अगं असू दे, त्यात काय एवढं. माझं लग्न ठरलं ना तेव्हा माझी सुद्धा अशीच भंबेरी उडाली होती. असू दे. राधा, हे घे. नाही अहो नको. अगं हे काय फार महागडं नाहीये, साधच कड आहे. पण हे मला बघायला आले होते ना, अगं हे घनश्यामचे बाबा ग. ते बघायला आले होते ना तेव्हा माईंनी मला असंच बाजूला नेलं आणि हे कड माझ्या हातात घातलं. मला म्हणाल्या, हे कड तुझं रक्षण करेल. वाईट माणसं, वाईट शक्ती, वाईट नजरा या सगळ्यांच्या पासून तुझं रक्षण करेल. आता हे तू तुझ्या हातात ठेव. अगं तुला पाहता क्षणीच खूप आवडलीस तू मला. थँक्यू. मला मुलगी नाही याचं खूप वाईट वाटायचं ग, पण आता नाही वाटणार कधीच. तू भेटलीस ना मला मुलीच्या रूपात. माईंकडून माझ्याकडे आलेलं त्यांचंही कवच आता मी तुझ्या हातात घातलं. म्हणजे काय आता, उद्या मी नसले तरी माझा आशीर्वाद कायम राहील की नाही तुझ्यापाशी. म्हणजे काय ना ग, मला आपलं वाटायचं, हा घना लग्नच करत नव्हता ना, तयारच होत नव्हता लग्नाला, म्हणून वाटायचं ग की हा एवढा माईंचा आशीर्वाद हा माझ्या सोबतच जाणार की काय. पण नाही, मी देवाचे आभार मानते. त्यांनी तुझ्यासाठी हा आशीर्वाद राखून ठेवला. घनश्यामच्या या राधाचा अधिकार आहे याच्यावर. पप्पा एकदाच भेटलोय आपण त्यांना, इतकं काही होत नाहीये. एका दिवसामध्ये इतक्या वर्षांची स्वप्न पाहिली त्यांनी, त्यांचं काय? माझं काय? नाही इतक्या माणसांमध्ये मी नाही राहू शकत. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. डाळीच्या कोथिंबीर वड्या करताना हिशोबाचा कागद ठेवतो इथे. हो झालं. नंतर सावकाश बघून घ्या. हो थोड्याशा चुका झाल्यात त्यात. काय चुका? नाही म्हणजे रस्व दीर्घच्या चुका आहेत. ते राहू दे, ते मी बघते. आणि शेवटचे 10 रुपयेच उरलेत. 10 कसे आहो? ऐका मी त्या बरं ते जाऊ दे.
ते महेशराव मला जाम आवडल्या. काय सेन्स ऑफ ह्युमर. म्हणजे तुला सांगतो, क्रिकेटचं उदाहरण देऊन मला रसायनशास्त्र शिकवत होते. पण मला कळलं का काही त्यातलं? मला नाही कळलं, पण माणूस मोठा आहे. एवढा मोठा असून एकदम डाऊन टू अर्थ. तुम्ही ना जरा फार बोलता. हा आधी बघा ना समोरचा माणूस कसा आहे, काय आहे. तुम्हाला माणसाची पारख नाही. पहिल्या भेटीत घरातल्या सगळ्या गोष्टी सांगायची काय गरज आहे तुम्हाला? आता अगं भेटी होतच राहतील ना. म्हणजे एकदा का आपल्या घनाचं आणि राधाचं लग्न झालं की ती आपलीच माणसं आहेत सगळी. मला 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 जाम आवडले. आपल्या घनासाठी एकदम परफेक्ट. ए तुला कशी वाटली आपली राधा? आपली राधा बरी आहे, पण मला ना जरा अबोल वाटली. आणि अबोल माणसं शिष्ट असतात. आपल्या उल्कावंचने तिला विचारलं ना, काय ग किती शिक्षण झालंय तुझं? कसं उत्तर दिलं तिने? कसं कसं? कमर्शियल नाही, फाईन आर्ट केलंय मी. ताठ्यात बोलली ती. आता आता समजा तुला कोणी विचारलं की कशी आहे चालू तुमची खानावळ? खानावळ काय म्हणताय? आला आला राग आला ना, राग आला ना. म्हणजे मग तू कशी म्हणशील, लिसन मी कुकिंग वरती पुस्तकं लिहिते, खानावळ चालवत नाही, तसं. ठीक आहे, बघू आता. पहिल्याच भेटीत थोडंच माणसं ओळखता येतात. आपल्या घरातली गर्दी बघून तर केवढी बावचळली होती ती. आणि ना मला जरा ती मुलगी लाडावलेली वाटते. हो हो, हा म्हणजे दोघच जण राहतात ना ते तिकडे घरी, तिचे वडील आणि ती, म्हणून असेल कदाचित. पण आता कळेल ना इकडे आल्यावर. एवढी मोठी जॉईंट फॅमिली आपली. बघू आता कसं काय जमतंय तिला. ते होईल का ऍडजस्ट करायला? होईल होईल होईल. एकदा म्हणजे ती घरात आली, लग्न झाल्यावर कळेलच ना. हे काय तू अजून काहीच लिहिलेलं नाहीये? अगं मी तुला काही सुचत नाहीये का? प्रॉब्लेम नाही ना काही? सुचतंय ना. म्हणजे एकदम कसं, मी तर खूप आनंदित झालोय. म्हणजे लग्न ठरलंय राधाचं आणि आपल्या घनाचं. हो हो हो. आत्ता पटापटा लिही, नंतर तुला वेळ मिळणार नाही. एकदा का लग्नाची धामधूम सुरू झाली ना, ओ हो 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 हो, घनश्याम आणि राधा. एकदा का पदार्थ करपला की तो सुधारणं कठीणच. पण नाही नाही पप्पा, मला शक्य नाही एवढ्या माणसांमध्ये राहणं. आणि आपल्याला फसवलंय त्यांनी, दिशाभूल झाली आपली. आपल्याला माहित नव्हतं त्या घरात एवढी माणसं राहतात. घनश्यामनी काही सांगितलंच नाही आणि आपण जेव्हा भेटायला गेलो तेव्हा कुठेतरी लपून बसला तो. मला आवडलेलं नाही त्याचं हे असं वागणं अजिबात. हे लग्न नाही होऊ शकत. असं थोडंच असतं का? ठरलेलं लग्न मोडणार आहेस तू आता? आपण भेटून आलोय त्यांना. पप्पा एकदाच भेटलोय आपण त्यांना, इतकं काही होत नाहीये. आणि नंतर पश्चाताप करण्यापेक्षा हे बरं नाही का? असं कसं? अगं किती चांगली माणसं आहेत ती. एका दिवसामध्ये इतक्या वर्षांची स्वप्न पाहिली त्यांनी. त्यांचं काय? माझं काय? नाही नाही, इतक्या माणसांमध्ये मी नाही राहू शकत. अरे बेटा, चांगलं असतं खूप माणसं असणं. माणसांना कंटाळा येत नाही पटकन. शिवाय ऑप्शन्स असतात आपल्याला. कुणाशी चर्चा करावी, कुणाशी गप्पा माराव्यात. बघ ना, एखाद्याशी पुस्तकावर चर्चा करता येते, एखाद्याशी नाटकावर बोलता येतं, एखाद्याशी गाण्याबद्दल चर्चा करता येते. नाही नाही, असं नाही होऊ शकत पप्पा. अरे बाळा बाळा बाळा, ऐक तर खरं माझं. हे बघ हे बघ, इतकी चांगली माणसं आहेत ती. तुला सांगतो, एकदा त्यांच्या घरी तू गेलीस ना की मला विसरून सुद्धा जाशील बघ. तुला सांगतो, देवकी वहिनींबरोबर तू जेव्हा घर बघायला गेलीस ना तेव्हा घनश्यामचे श्रीपाद काका मला सांगत होते. पप्पा, श्रीपाद घनश्यामच्या वडिलांचं नाव आहे. हो का? आणि दिगंबर आणि वल्लभ त्याच्या काकांची नाव आहेत. बरं 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 बरं. वसू आत्या पुढे मला म्हणाले. पप्पा, उल्का आत्या. वा वा वा, तुला सगळी नावं पाठही झाली, घडाघड म्हणून दाखवलीस मला. फर्स्ट क्लास. पप्पा, ह्या अशा कॉन्व्हर्सेशननी मी कन्व्हिन्स होणार नाहीये. नाही, मला मान्य आहे की ती माणसं खूप चांगली असतील किंवा घरही खूप मोठं असेल, पण त्या अशा चांगल्या मोठ्या घरात मी नाही ऍडजस्ट होऊ शकणार. ओके, माझं ठरलंय, फायनल झालंय. पप्पा, हे लग्न मोडलंय. अगं ऐक. हॅलो. हा, आय एम रिअली सॉरी. खरंच आपण भेटू शकतो का एकदा? नाही, मला नाही वाटत आहे आपण परत भेटण्याची गरज आहे. काय, एक तर एवढी माणसं घरात असतील असं मी इमॅजिनच केलं नव्हतं. तू मला आधी सांगायला हवं होतंस.
ठीक आहे, त्याने काही आता फरक पडत नाहीये, कारण मी तुला फोनवरच सांगते की आपलं लग्न नाही होऊ शकत. गुड बाय. हिच्या आईने हिच्यासाठी काय नवस केले होते हे परमेश्वराला ठाऊक. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा